हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. आणि आता भरपूर असा बघा पाऊस चालू झालेला आहे. आणि आज सकाळी लवकर उठले होते, कारण वटपौर्णिमेला 11:30पर्यंत जायचं होतं. त्यामुळं मग लवकरच उठून सगळं आवरायला घेतलं होतं. तर आज ब्रह्ममुहूर्तावर माझी देवपूजा वगैरे झाली होती. तर छान असं उंबरठ्याला हळदीचं लेपन पण करून घेतलं होतं. देवपूजा झाली, तुळशीची पण पूजा झाली होती. आणि पाऊस हा चालूच होता. 2-3 दिवस झालं भरपूर असा पाऊस वाढलेला होता. आणि आहोंनाही फुलं आणायला सांगितली होती. आता झाडाला जास्त फुलं भेटत नाहीत, त्यामुळं मग थोडीशी आणा म्हटल्यानंतर भरपूर अशी ते घेऊन आलं होतं. आणि सकाळचं असा पावसाचं वातावरण होतं, त्यामुळं आता कसं पूजेला जायचं ना हेच कन्फ्युजन चाललेलं होतं. तरी पण म्हणलं आपला स्वयंपाक वगैरे तर सगळं आवरून घ्यावं आणि नंतर मग सकाळी अगोदर बघायचं काय करायचं. उठल्यानंतर गॅसची पूजा करून घेतली. अगोदर देवपूजा करून घेतली होती. आता कधी तरच असं होतं की ब्रह्ममुहूर्तावर पूजा होते, ज्यावेळी सण असतील त्यावेळेसच. नॉर्मली तर 7-8 वाजताच देवपूजा होते. तर देवपूजा झाल्यानंतर गॅसची पूजा करायला घेतली. आता गॅसची पूजा करायला गेलं तर तसाच काही जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटाच्या आत पूजा होऊन जाते. पण रोज हे करायचं विसरून जातं, पण सण असेल तर त्यावेळी आवर्जून होते. तर गॅसवरतीच स्वस्तिक काढून हळदी कुंकू लावून घेतलं. आता फुलं ते जिमवरून येताना आणणार होते, त्यामुळे 8 वाजता फुलं येणार होते. पण तोपर्यंत मी बाकीच्या ह्या पूजा सगळं करून घेतली आणि नंतर फुलं आणल्यानंतर फुलं वाहून घेतली होती. तर तिथं भिंतीवरती पण एक स्वस्तिक काढते, तर फ्रेश असं वाटतं तिथं समोर स्वस्तिक बघितलं की. आणि आज आहोंचं असं चिडवायचं चाललेलं होतं की रोज तरी व्यायाम करायला उठ म्हटल्यानंतर तुला जाग येत नाही. आणि आज 4:30चा अलाराम होता आणि 4 वाजताच उठली होती. तर त्याच्यावरूनच त्यांचं चाललं होतं. तर नंतर गॅसची पूजा झाली की उंबरठ्याला पण छान असं हळदीचं लेपन करून घेतलं. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं ना, खरंच घरामध्ये ना इतकं फ्रेश असं वाटतं ना, वेगळीच वाईब, अशी पॉझिटिव्ह वाईब तयार होते. आणि जास्त वेळही लागत नाही. अगोदर फक्त मी गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमेला, अमावस्येला असं करत होते. पण आता सवय पडली ह्या 2 वर्षामध्ये, तर रोजच्या रोज होऊन जातं. आता ज्या वर्किंग वुमन आहेत, ज्यांना बाहेर जायचं असतं, तर त्यांना हे शक्य होत नाही. पण आता जे हाऊसवाईफ आहेत, घरामध्ये असतात, तर 5 मिनिटामध्ये ना आपलं हे होऊन जातं. आणि नक्की करून बघत जावं तुम्ही. खरंच घरामध्ये इतकं फ्रेश असं वाटतं ना. आणि त्याच्यासोबत सकाळचं मंत्र हे चालूच असतात. तर तारक मंत्र माझा लावलेलाच असतो सकाळ पहाटेपासून. आता रांगोळी मला फारशी काही काढायला जमत नाही, अगदी साधी सिंपल अशी छोटीशी काढते. रांगोळीमध्ये थोडंसं हात कमीच आहे तसा माझा. आणि तुळशीपाशी पण छोटीशी काढली होती, पण ते पण नंतर थोड्या वेळाने पाऊस आल्यानंतर पूर्णच धुवून गेली. पण इथं मग उंबरठ्यापाशी ना दिवा वगैरे लावून घेतला, धूप लावून घेतली. आणि नंतर मग लगेचच तुळशीची पण पूजा करून घेतली. तुळशीला पण हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर तिथं छोटीशी रांगोळी काढून घेतली. आणि सूर्यदेवांना परत जल अर्पण करून घेतलं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यात वेळ जास्त लागत नाही, म्हणजे टाईम लावून बघितलं तर अगदी 10 ते 15 मिनटात हे सर्व होऊन जातं. पण करायच्या अगोदरच असं वाटतं आता आपल्याकडे वेळ नाही, सकाळची धावपळ आहे. पण त्याच्यातून टाईम काढला तर जास्त वेळ नाही लागत त्याला पण. तर आता सगळं आवरून बाकीचं पूजा झाल्या होत्या माझ्या. आता लगेचच आली की किचनमध्ये अगोदर डाळ शिजत घातली, पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल घातलं, डाळ धुवून घेतली. आता घरचीच डाळ होती, तरी पण धुवून घेतली होती. आणि नंतर मग इकडे लगेचच गुळवणी पण ठेवलं पटापट स्वयंपाकावरून. आज आता नाश्ता बनवणार नव्हते, डायरेक्ट स्वयंपाकच करणार होते सगळा. तर मग बाजूला थोडासा चहा ठेवला. आता आज पौर्णिमा पण असते आणि वडाचा पण उपवास असतो. तर मुलांना स्कूलमध्ये घेऊन जायला पाणी उकळून घेतलं. आता फिल्टरचंच पाणी असते, तरी पण उकळून द्यायला लावतात. आता पावसाळा आहे त्याच्यामुळं. पावसाळा नसेल त्यावेळी मग असंच पितो फिल्टरचं. पण आता जास्तच केरळमध्ये तर आजार पसरतात, त्यामुळं मग उकळून देते. आणि हे वेलदोड आहेत, ते अगदी मऊ पडलेले असतात, तर मग ते थोडंसं गॅसवरती ठेवते. गरम झालं की मग अगदी बारीक होतात. आणि अगदी लहान साईजमध्येच भेटतात इकडं. आता केरळ हे मसाल्यांचं राज्य असून ना, मसाले आहेत ते चांगले क्वालिटीचे मसाले बाहेर जातात. आणि जे बारीक सारीक राहिलेलं असतं ते केरळमध्ये भेटतात. आणि नंतर मग बाहेर बसून चहा घेतला. तर असा हा पाऊस चालूच होता, म्हणजे वाढत होता परत कमी येत होता, त्याचं हे चालूच होतं. तर मस्त असा चहा घेतला आणि परत म्हणलं आता बाकीचा स्वयंपाक आवरून घ्यावा. तर आता वाजले होते 7:30. आता घड्याळ माझं 15 मिनिट पुढं आहे. तशा 7:15 झालेल्या होत्या, 7:20. 15 मिनिट पुढं लावते, म्हणजे वेळेच्या अगोदर आपलं सगळं आवरून होतं. आणि मग लगेचच कणिक मळून ठेवली. कणिक भिजली की कसं मग पोळ्या आपल्या छान अशा होतात. आता इथली कणिकीला एवढा जास्त चिकटपणा येत नाही. आपल्या गावाकडे कसं
चक्कीवर दळलेला चिकटपणा जास्त असतो. आणि लाईट पण असं ना येत जायचं चालूच होतं तिचं. तर मसाला पण अगोदर मी करून घेतला लगेचच. जिरं खोबरं लसूण असं वाटून ठेवलं आणि डाळ शिजलेली होती तर लगेच डाळ काढून घेतली आणि कुकर धुवून परत त्याच कुकरमध्ये भात लावून घेतला लगेचच. आणि डाळीला पण हे करायला ठेवलं. त्याच्यात पाणी गरम करून घातलं थोडंसं येळवणी काढण्यासाठी आणि नंतर मग डाळ येळून घेतली आणि परत पुरण परतायला ठेवायचं होतं. आता चहाची भांडी होती, दुधाचं पातेलं रिकामं केलं होतं, मोठं पातेलं. चपातीचा डबा पण रात्री घासायचा राहिला होता तर मग तो पण घासून घेतला. लगेचच भांडी थोडी पडतील तशी घासून ठेवते म्हणजे भांड्याचा पण जास्त काही पसारा होत नाही. नाहीतर मग भांड्याचा पण जास्त पसारा बघितला की नंतर पण काही काम सुचत नाही. तर जेव्हाच्या तेव्हा पडतील तशी भांडी धुवून ठेवते म्हणजे मग जास्त काही हे होत नाही. तर लगेच परत मग भजी पण करायची होती. आता कृष्णाला भजी जास्त आवडतात. पोळीसोबत भजी खायला असेल तर पोळी खूप आवडीनं खातो. आणि डाळ तशी मी थोडीशी जास्तीच घालते, बाकी पुरण ठेवते. उद्या पण परत एकदा गरम गरम पोळ्या लाटून देते मुलांना. तर डाळ येळून घेतली आणि लगेचच मग कांदा आणि मिरची कट करून घेतली. आता कोथिंबीर नव्हती, त्यांनी येताना घेऊन येतो म्हणले होते. तर मग बाकीचं सर्व साहित्य त्याच्यामध्ये घालून भज्याचं पीठ पण लगेचच मळून ठेवलं. आता थोड्या वेळ मळून ठेवलं की भजी पण छान होतात. त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ थोडंसं लाल तिखट आणि धण्याची पूड पण त्याच्यात घातली होती. त्यानं पण ना छान चव येते. आणि थोडासा ओवा घातला होता हातावरती असा चोळून आणि पीठ मळून ठेवलं. तोपर्यंत इकडं भात पण तयार झालेला होता. आता पुरणपोळीच्या स्वयंपाकाला तसा जास्त वेळ लागत नाही, पण बाकीचे काम आवरायलाच थोडासा वेळ जातो आपला. तर मग संध्याकाळी परत निवांत होतं. पण संध्याकाळी मुलांना गरम पोळी खायची असते त्यामुळे पुरण आणि कणिक बाकी ठेवते. तर पातेल्यामध्ये थोडंसं तूप घेतलं, त्याच्यामध्ये गूळ घातला. आता गूळ कट करून ठेवलेला होता अगोदरच आणि त्याच्यामध्ये ही डाळ घालून ना पुरण व्यवस्थित असं परतून घेतलं आणि लगेचच पुरण परत तिकडं बाजूला तोपर्यंत आमटीला पण फोडणी देऊन घेतली होती. आता पुरण परतायला थोडासा वेळ जातो तोपर्यंत आमटी झाली होती आणि पुरण वाटून घेतल्यानंतर परत त्याच्यामध्ये वेलदोडे मिक्स केलं होतं. तर वाटून पुरण तयार झालं होतं आणि लगेच मग वेलदोडे मिक्स करून साईडला काढून घेतलं. ते अगोदर वेलदोडे टाकले काय होतं, चाळणीमध्येच वेलदोडे अडकून राहतात, त्यामुळं मग असं करते वाटून झाल्यानंतर. तर लगेचच बाजूला मग तळून घेतलं कुरवडी आणि पापड आणि लगेचच मग भज्यामध्ये आता थोडासा सोडा आणि 1-2 चमचे एवढं तेल घालते कडलेलं, म्हणजे भजी जास्त तेलकट होत नाहीत. आणि मग लगेचच भजी पण तळून घेतलं. आता आमटी वगैरे तयार झालेली होती. आता फक्त पोळ्या लाटायच्या बाकी होत्या आणि आहोंनी कृष्णाला आंघोळ वगैरे घालून त्याचं आवरून घेतलं होतं. आता मी स्वयंपाकात असले की तर मग त्यांनी त्याचं आवरून देतात आणि लगेचच परत मग तळलेलं वगैरे डब्यात काढून ठेवावं लागतं, नाही हे लगेचच मऊ पण पडलं जातं. तर ते डब्यामध्ये लगेच भरून ठेवलं आणि भजी पण आता जेवढं पाहिजे तेवढंच तळून घेतलं. बाकीचं मग पीठ मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते, संध्याकाळचं गरम भजी संध्याकाळी. तर आमटी गुळवणी 2 प्रकारची आमटी असते, मुलांना कमी तिखट आणि एक तिखट अशी करते. तर लगेचच मग पोळ्या पण लाटायला घेतल्या. आता पोळीमध्ये पुरणना भरपूर पुरण असलेली पुरणपोळी आवडते आणि पुरणामध्ये मीठ पण बरोबर असलं ना तर ही पोळी मुलांना तूप पोळी खायला जास्त आवडतं, तर तुपामध्ये बुडवूनच अशी खातात. तर मग मीठ पण त्याच्यामध्ये बरोबर घातलं ना आळणी अशी पोळी लागत नाही. आता आमटीसोबत गुळवणीसोबत खाताना मीठ कमी असेल तर चालतं. तर भरपूर असं पुरण भरलेल्या टम्म फुगणाऱ्या पोळ्या करून घेतल्या. अगोदर नैवेद्य करून घेतला, वडाला नेण्यासाठी छोटं 2 केलं होतं. आता घरातल्या देवाला दाखवताना मोठ्याच पोळ्याचं दाखवते आणि एक छोटासा नैवेद्य अगोदर केला होता अग्निदेवासाठी आणि नंतर मग बाकीच्या पोळ्या अशा लाटून घेतल्या आणि पुरण आणि कणिक राहिलेलं आहे ते नंतर मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं. संध्याकाळी परत गरम गरम पोळ्या बाकीच्या करायच्या. आता पुरणपोळीचा स्वयंपाक केला की मग परत संध्याकाळी जास्त काही हे नसतं, काम नसतं स्वयंपाकाचं, फक्त ते लाटले की होऊन जातं. तर 9 वाजेपर्यंत माझा सर्व स्वयंपाक आवरून झाला होता आणि नंतर मग भांडी वगैरे आवरून घेतली. जायची सर्व तयारी, सर्व साहित्य काढून भरून घेतलं आणि नंतर मग मी पण तयार झाले. नंतर मी उपवास होता म्हटल्यानंतर एक आंबा कट करून खाल्ला होता, कारण येईपर्यंत परत भूक लागेल, त्यामुळे एक आंबा खाऊन घेतला आणि नंतर मग तयार होऊन परत वडाच्या पूजेसाठी गेलो होतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.
तर या गरमागरम पुरणपोळी खायला. आणि तुमची वटपौर्णिमा कशी झाली ना ते पण कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आता नवीन फ्रेंड्स झालेले आहेत माझ्या यूट्यूबच्या, तर छान छान कमेंट करतात, तर खूप छान वाटतं तुमच्या कमेंट ऐकून.